मोहिनी नावाची एक मुलगी होती. नावासारखीच मोहिनी होती दिसायला. खूप सुंदर होती. घारे डोळे, जाडसर भुवया, गुलाबी ओठ, दुधाळ पांढरा चेहरा, लांब सडक केस. कुणीही तिच्याकडे पाहिलं तर त्याला मोहिनीची भुरळ ही पडायचीच. मोहिनी आणि संकेत ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात शिकत होते. संकेत खूप हुशार मुलगा होता, टॉपर होता. प्रत्येक परीक्षेत, प्रत्येक एक्झामला तो पहिला यायचा. मोहिनीला एकदा काही प्रश्नांची उत्तरे येत नसतात, म्हणून ती संकेतला विचारते की या प्रश्नांची उत्तरे काय आहेत. त्यावेळी संकेत मोहिनीला मदत करतो आणि मोहिनी परीक्षेत पास होते. त्या दोघांच्या मध्ये खूप चांगली मैत्री होते. हळूहळू त्या दोघांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात होतं. संकेतला मोहिनी खूप आवडायची. संकेतच्या मदतीने ग्रॅज्युएशनची शेवटची परीक्षा सुद्धा पास होते. शेवटची परीक्षा झाली म्हणून कॉलेजमध्ये एक छोटीशी पार्टी ठेवली जाते. पार्टीमध्ये संकेत मोहिनीला प्रपोज करतो, विल यू मॅरी मी. पण मोहिनीला त्याचं प्रपोज करणं अजिबात आवडत नाही आणि ती त्याच्या कानाखाली सगळ्यांच्या समोर मारते. संकेत खूप उदास होतो. त्याला समजतच नाही की मोहिनीचं तर माझ्यावर खूप प्रेम आहे, तर तिने मला का कानाखाली मारली. मोहिनी बोलते, तुझी हिंमत कशी झाली मला प्रपोज करण्याची. मी कुठे आणि तू कुठे आहेस. स्वतःचा चेहरा तरी आरशात बघितला आहेस का. असं बोलून मोहिनी तिथून निघून जाते. मोहिनीला स्वतःच्या सौंदर्याचा खूप गर्व असतो. जेव्हा जेव्हा तिला गरज असायची त्यावेळेस ती आपल्या सौंदर्याची भुरळ पाडून ते काम करून घ्यायची. संकेतला तिचं असं सगळ्यांच्या समोर मारणं सहन होत नाही. त्याचा प्रेमावरचा विश्वासच उडतो. तो खूप डिप्रेशनमध्ये राहायला लागतो. ग्रॅज्युएशन नंतर तो पुढे जाऊन MBAला ॲडमिशन घेतो. तो एवढ्या डिप्रेशनमध्ये गेलेला असतो की त्याला हळूहळू व्यसन लागतं. त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं. तो दररोज मोहिनीची आठवण काढायचा आणि त्याला प्रत्येक वेळेस वाटायचं की मोहिनीने माझ्यासोबत असं का केलं. त्यामुळे त्याला MBAच्या पहिल्या एक्झाममध्ये खूप कमी मार्क पडतात. एक दिवस स्वाती नावाची मुलगी सगळ्यांच्या समोर एक प्रश्न मांडते आणि त्या प्रश्नाचे उत्तर काय आहे हे शोधत असते. पण तिला त्या प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत. त्यावेळेस तिला कोणीतरी संकेतचं नाव सांगतो की संकेत हा टॉपर मुलगा होता आणि तो या प्रश्नांची उत्तरं लगेच देईल. म्हणून स्वाती संकेतला शोधत संकेतजवळ जाते आणि बोलते की मला या प्रश्नाचे उत्तर हवं आहे. संकेत तो प्रश्न बघतो आणि बोलतो की हा तर प्रश्न ग्रॅज्युएशनचा आहे, याचे उत्तर मी तुला देईन, पण त्याच्या अगोदर तुला मला बियर द्यावी लागेल. स्वातीला ही गंमत वाटते. जेव्हा तो प्रश्नाचे उत्तर देतो ना त्यावेळेस संकेत स्वातीकडून बियर घेतो. त्यावेळेस स्वातीला खरं पडतं. स्वाती संकेतबद्दल चौकशी करते तेव्हा स्वातीला समजते की मोहिनी नावाच्या मुलगीमुळे त्याची ही अवस्था झाली आहे. तो खूप हुशार मुलगा होता. स्वातीला खूप वाईट वाटतं. असे कितीतरी दिवस जातात. स्वाती संकेतच्या संपर्कात हळूहळू येऊ लागली होती. संकेतला हळूहळू समजून घेत जाते. तेव्हा तिला समजतं की संकेत खूप चांगला मुलगा आहे. असेच फर्स्ट इयर निघून जाते. त्यानंतर ती त्याला एक दिवस प्रपोज करते आणि बोलते की मला तू खूप आवडतो. संकेतला स्वातीचा खूप राग येतो. तो बोलतो, माझा प्रेमावरचा विश्वास उडाला आहे. हे प्रेम वगैरे खरं नसतं, हे सगळं काही खोटं असतं. माझ्याकडे बघशील तर मी किती दिसायला एवढा पण काही खास नाही आहे. त्यावेळेस स्वाती त्याला समजून सांगते की मी तुझ्या दिसण्यावर प्रेम नाही केलं आहे, तुझ्या मनावर प्रेम केलं आहे. तू मला खूप मनापासून आवडतोस. प्लीज असं माझ्या प्रेमाला नाकारू नकोस. बरेच दिवस जातात पण संकेत स्वातीला होकार देत नाही. स्वाती त्याला सांगते की तुला हवा तेवढा वेळ घे आणि मग मला उत्तर दे. स्वातीच्या संपर्कात राहून हळूहळू संकेतचे व्यसन सुटते. संकेतचा आता हळूहळू प्रेमावर विश्वास बसू लागला होता. स्वाती खूप चांगली मुलगी होती. ती संकेतला खूप सांभाळून घेते. MBA पूर्ण झाल्यानंतर ते दोघे पण लग्न करतात आणि सुखाचा संसार चालू करतात. तर दुसरीकडे मोहिनीची अवस्था खूप बिकट होते.
प्रत्येकजण तिच्या सौंदर्याचा फायदा घेत जातं. एक दिवस रोड ॲक्सिडेंटमध्ये मोहिनीचा चेहरा खराब होतो. तिचा नवरा प्लॅस्टिक सर्जरी करून घेऊ शकला असता, पण तो मोहिनीची प्लॅस्टिक सर्जरी करत नाही, दुसरं लग्न करतो. मोहिनीला ज्या सौंदर्याचा एवढा गर्व होता, तो सगळा काही गर्व निघून गेलेला असतो. म्हणतात ना, गर्वाचं घर नेहमी हे खाली असतं. जसे आपले कर्म असतात तसेच आपल्याला फळ मिळतं, तेही आपल्याला याच जन्मात फेडायचे असतात. संकेत खूप चांगला मुलगा होता, त्यामुळे त्याला चांगली लाईफ पार्टनर स्वातीच्या रूपात मिळते. तर दुसरीकडे मोहिनीला तिच्या सौंदर्याचा खूप गर्व होता, त्यामुळे तिला असा लाईफ पार्टनर मिळतं की ती स्वतःचं सौंदर्य हरवून बसते. आशा करते की मित्रांनो, तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया पुढच्या कहाणीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.